साईराम मुलांनो, मी ममता मांदुसकर, विषय मराठी इयत्ता 5वीला शिकवायला आलेली आहे. मुलांनो, मागच्या वेळी मी तुम्हाला म्हटलं होतं की सकाळपासून संध्याकाळपर्यंत खूप मंडळी तुमच्या घरी येतात, म्हणजे ती मदत करण्यासाठी येतात. आठवलं का? मागच्या वेळेला मी तुम्हाला म्हटलं होतं की सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुमच्या घरी कोण कोण येतं मदत करायला? सकाळी उठल्या उठल्या दूध टाकायला दूधवाला येतो, पेपर टाकायला पेपरवाला येतो, बरोबर? फळवाले, भाजीवाले हे तुमच्या दाराशी येतात. ही तुम्हाला सेवा देतात की नाही, मदत करतात की नाही. अगदी घरामध्ये तुम्हाला आणि आईला मदत करायला कामवाली बाईसुद्धा येते. म्हणजे या सगळ्यांकडून आपण सेवा घेत असतो. त्याचबरोबर मी तुम्हाला असं म्हटलं होतं की अजून एक माणूस जो आहे तोही तुमच्या घरी येतो. आणि हे सगळे जे आहेत, फळवाला, भाजीवाला, दूधवाला, पेपरवाला आणि हे सगळे जे आहेत ते तुमच्या कुटुंबाचा एक भागच आहेत. आणि ह्याच कुटुंबाच्या भागामधला अजून एक माणूस तुमच्या घरी येतो. आठवलं? आठवलं ना? इस्त्रीवाला घरी येतो, बरोबर? मागच्या वेळी मी तुम्हाला धडा 23वा प्रामाणिक इस्त्रीवाला हा धडा शिकवायला सुरुवात केली होती. म्हणजे हा जो इस्त्रीवाला आहे तो सुद्धा तुम्ही धुतलेले कपडे आहेत ते इस्त्रीला घेऊन जायला येतो, इस्त्री झाले की ते पोचवायला येतो. म्हणजे किती मोठं काम, किती मोठी मदत, किती मोठी सेवा तो आपल्यासाठी करत असतो. तर चला तर मुलांनो, मागच्या वेळी मी धडा 23वा प्रामाणिक इस्त्रीवाला हा शिकवायला सुरुवात केली होती. मुखपृष्ठ बघितल्यानंतरच मुलांना तुम्हाला आठवत असेल की या गोष्टीला आपण जेव्हा सुरुवात केली होती, या धड्याला सुरुवात केली होती, तेव्हा सुरुवातीला आपण काय शिकलो, बरोबर आहे? शिवानी नावाची 5वीत शिकणारी एक छोटीशी मुलगी तुमच्यासारखीच आपल्या छोट्याशा लहानशा कुटुंबाबरोबर राहते. तिच्या कुटुंबामध्ये कोण कोण आहे? आई, बाबा, तिचा भाऊ शिवराज आणि ती असे सगळे राहत आहेत. घरामध्ये आई जी आहे ती सगळी कामं स्वतः एकटीच करते. त्यामुळे बाकीची घरातली मंडळी जी आहेत, आईला बाबा, शिवानी आणि शिवराज हे सगळे कामामध्ये मदत करत आहेत. आई सतत कामामध्ये व्यस्त आहे, बिझी आहे, कामामध्ये गडलेली आहे, बरोबर ना? त्यामुळे तिलासुद्धा मदतीची गरज आहे. तुम्हीसुद्धा दिवसभरामध्ये आईला छोटी छोटी जेव्हा मदत करता तेव्हा आई खुश होते की नाही तुमच्यावरती? तशीच भाऊ शिवराज, शिवानी, बाबा हे सगळेच या गोष्टीतल्या आईला मदत करतात, बरोबर आहे ना? आणि मग एके दिवशी काय होतं की बाबा बाहेर गेलेले असतात. बाहेरून आल्यानंतर बाबांनी आईला पैसे ठेवायला दिलेले आहेत, बरोबर आहे? आई घरातले कपडे जे आहेत ते धुवून वाळत घालते आणि ते वाळल्यानंतर आईला मदत म्हणून भाऊ शिवराज त्या कपड्यांच्या घड्या घालून टेबलावरती ठेवतो. बाबांनी दिलेले पैसे जे आहेत ते आईला ते कपाटात ठेवायला देतात, पण आई कामाच्या गडबडीमध्ये ते पैसे जे आहेत ते टेबलावर ठेवलेल्या घड्यांमध्येच, कपड्यांमध्येच ती ते ठेवते, बरोबर आहे? बाबा परत बाहेर गेलेले आहेत, भाऊ शिवराज खेळायला गेलेला आहे आणि शिवानी मात्र घरात बसून अभ्यास करत आहे. आणि अशा वेळी इस्त्रीवाले दामू काका जे आहेत ते इस्त्रीचे कपडे घेण्यासाठी त्यांच्या घरी येतात. काय मुलांनो, आठवलं? इथपर्यंत मी तुम्हाला त्या दिवशी शिकवलेलं होतं आणि तेव्हाच मला माहिती होतं तुम्ही पुढची गोष्ट ऐकायला, धडा शिकण्यासाठी तुम्ही अगदी आतुर आहात. चला तर मग पुढचा धडा आपण बघूया. दामू काका इस्त्रीचे कपडे घेण्यासाठी त्यांच्या घरी आले. आई स्वयंपाकघरातून म्हणाली, अगं शिवानी, त्याला टेबलावर ठेवलेले कपडे पिशवीत भरून दे. आई स्वयंपाकघरातनं काय म्हणाली की अगं टेबलावरती घड्या केलेले कपडे आहेत की नाही ते त्यांना पिशवीत भरून दे. मी कपडे पिशवीत भरून दिले. मी म्हणजे शिवानीने कपडे पिशवीत भरून दिले. इस्त्रीवाले काका कपडे घेऊन निघून गेले. त्यांचं काम काय होतं? घड्या घातलेले कपडे इस्त्रीला घेऊन जायचं. आईने शिवानीला सांगितलं की ते कपडे जे आहेत ते पिशवीमध्ये भरून दे आणि ते तिने तसे दामू काकांना, इस्त्रीवाल्यांना दिले. 2 दिवसानंतर बाबांनी आईकडे पैसे मागितले. आधी बाबांनी आईला पैसे दिले होते की नाही आणि ते कपाटात ठेवायला सांगितले होते, पण आई कामामध्ये गळून गेली होती, कामाच्या गडबडीत होती, आई व्यस्त होती, आई बिझी होती आणि म्हणून आईने काय केलं, ते कपडे कुठे ठेवले होते त्यावेळी? जे टेबलावरती कपडे होते घड्या केलेले त्याच्यात ठेवले होते. आता 2 दिवसानंतर जेव्हा बाबांना पैसे हवे होते तेव्हा त्यांनी आईकडे ते पैसे मागितले. नेहमीच्या सवयीप्रमाणे आई कपाटात पैसे शोधू लागली. नेहमीच्या सवयीप्रमाणे आई कपाटात पैसे शोधायला लागली. आपण पैसे कुठे ठेवतो? कपाटात. तुमची पिगी बँक असेल तर ती तुम्ही कुठे ठेवता? तुम्ही तुमच्या कपाटात ठेवता की नाही? तसं आई कपाटामध्ये पैसे शोधायला लागली. पण पैसे काही सापडेनात म्हणजे मिळाले नाहीत आईला पैसे. आई कावरी बावरी झाली. जसं कामात गळून जाणे, मग्न होणे, कामात मग्न होणे, हो की नाही, तसं कावरे बावरे होणे, घाबरणे
आई घाबरली. अजून एक आपल्याला वाक्प्रचार मिळाला. आई कावरी बावरी झाली. पैसे गेले कुठे? आई विचारात पडली. आईला लक्षातच येईना आईने पैसे कुठे ठेवले. बाबांनी तर पैसे दिले होते आणि आता जेव्हा मागितले तेव्हा आईला पैसे मिळाले नाहीत. आई घाबरली. आई कावरी बावरी झाली आणि मग तिच्या मनात प्रश्न उभा राहिला की बाबांनी तर पैसे दिले होते ते आठवत आहेत, पण ते पैसे कुठे ठेवले? असं आईनी विचार करायला सुरुवात केली. घरात सगळीकडे पैशांची शोधाशोध सुरू झाली. घरात सगळेजण पैसे शोधायला लागले, कारण पैसे मिळत नव्हते. कुठे ठेवले ते आईला आठवत नव्हतं. पण पैसे काही सापडले नाहीत. घरात सगळीकडे पैसे शोधले, पण पैसे शेवटपर्यंत घरामध्ये मिळालेले नाहीत. संध्याकाळच्या वेळेला दामू काका घरी आले. इस्त्रीवाले काका दामू काका जे होते ते कपडे घेऊन इस्त्रीला घेऊन गेले होते की नाही, तर संध्याकाळच्या वेळेला दामू काका घरी आले आणि ते हाका मारत, जोरजोरात हाका मारत घरात आले. वहिनी, अहो वहिनी. ते काय म्हणाले शिवानीच्या आईला? वहिनी, अहो वहिनी. आई बाबा बाहेर आले. काय रे बाबा, कपडे आणलेस का? आई बाबा बाहेर आले आणि ते का ओरडतायत, ते का हाका मारतायत असा त्यांनी विचार केला आणि आई आणि बाबा दोघंही बाहेर आले. आईने विचारले, काय रे बाबा, कपडे आणलेस का? जरा वैतागूनच आईने विचारले. आई वैतागून, चिडून, रागावून. बरोबर ना? आईने रागावून विचारलं, कपडे आणलेस का? आई का वैतागलेली आहे, का चिडलेली आहे? तर बाबांनी दिलेले पैसे आहेत ते घरामध्ये कुठेही त्यांना सापडेनात, त्यांना मिळेनात, हरवलेले आहेत. त्यामुळे आई थोडीशी वैतागलेली आहे, चिडलेली आहे. आई कावरीबावरी झालेली आहे, आई काळजीत आहे आणि म्हणूनच आईने वैतागूनच दामू काकांना विचारलं, का रे बाबा, कपडे आणलेस का? असं आईनी विचारलं. काय मुलांनो, आवडला ना धडा? छोट्याशा कुटुंबातल्या या शिवानीचा आणि या आईबाबांचा, भाऊ शिवराजचा हा आपण धडा वाचतो आहोत, आपण शिकतो आहोत. बाबांनी पैसे दिल्यानंतर आईने ते पैसे टेबलावर घड्या केलेल्या कपड्यांमध्ये ठेवली. घरातली सगळी कामं आई एकटीच करते, त्यामुळे आई दमते, थकते, कामामध्ये खूप बिझी आहे. आई कामामध्ये गढून गेलेली आहे, कामामध्ये मग्न आहे. त्यामुळे घरामध्ये ठेवलेले पैसे जे ते तिने टेबलावरती घड्या केलेल्या कपड्यांमध्ये ठेवली. जेव्हा दामू काका इस्त्रीचे कपडे घेऊन गेले आणि संध्याकाळी जेव्हा परत आले तेव्हा ते ओरडतच आले, हाका मारतच आले. तेव्हा आई बाबांना असं वाटलं, हे का बरं हाका मारतायत? आणि म्हणून आईने जरा वैतागूनच विचारलं की का रे बाबा, कपडे आणलेस का? काय मुलांनो, पहिला आणि दुसरा भाग या धड्याचा आवडला ना? मला सुद्धा खूप आवडला. छान आहे ना गोष्ट? पण या धड्यातनं मुलांनो तुम्हाला काहीतरी छान शिकायला मिळणार आहे आणि ते तुमच्या आता हळूहळू लक्षात यायला लागलेलं आहे. बरोबर? त्यामुळे धड्यात शिकवत असताना मी तुम्हाला त्यातले कठीण अर्थ समजावून तुम्हाला सांगितलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला धडा समजायला सोपा झालेला आहे. बरोबर ना? चला, आता आपण प्रश्न सोडवायला सुरुवात करूया. आपण समानार्थी, विरुद्धार्थी, शब्दार्थ, आपण एका वाक्यात उत्तरे ही आपण वेळोवेळी आपण सोडवत असतो. त्यामुळे आपली मराठी भाषा अजून प्रगल्भ, छान व्हायला आपल्याला मदत होते. बरोबर ना? चला, पहिला प्रश्न आहे, कोण ते लिहा. छोटे छोटे प्रश्न मी तुमच्यासाठी काढलेले आहेत मुलांनो, बघा, म्हणजे त्याच्यातनं तुमचा धडा आपोआपच पाठ होणार आहे. पहिला प्रश्न आहे, 5वीत शिकणारी कोण? शिवानी. उत्तर काय आहे? शिवानी. कपड्यांच्या घड्या करणारा. कपडे धुतले कोणी? आईने. वाळत कोणी घातले? आईने. पण कपड्यांच्या घड्या कोणी केल्या? शिवानीचा भाऊ कोण आहे? भाऊ शिवराज. आलं लक्षात सगळ्यांच्या? ठीक आहे. प्रश्न क्रमांक 3, आईजवळ पैसे देणारे. आईला पैसे कोणी दिले? उत्तर आहे बाबा. उत्तर काय आहे? बाबा. पैसे परत करणारे. चौथा प्रश्न, पैसे परत करणारे कोण आहेत? दामू काका. 5वा प्रश्न आहे, पैसे मोजून घेणारी कोण? आई. पैसे मोजून घेणारी आई. आले लक्षात? छोटे छोटे प्रश्न आहेत, पण त्यामुळे तुमचा धडा छानपैकी पाठ होत आहे. तुम्ही या धड्यासाठी तयार होत आहात परीक्षेसाठी. प्रश्न क्रमांक 2, हा धडा जेव्हा मी तुम्हाला वाचत होते तेव्हाच तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याला वाक्यात उपयोग, जसे भरपूर वाक्प्रचार आपल्याला जसे मिळाले त्याचप्रमाणे कोण कोणास म्हणाले ही वाक्यसुद्धा आपल्याला या धड्यात भरपूर मिळत आहेत. बरोबर? त्यामुळे आपल्याला तोही आपला प्रश्न परीक्षेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी आपला चांगला तयार होत आहे आणि धडाही आपला पाठ होत आहे. त्यामुळे प्रश्न दुसरा, कोण कोणास म्हणाले ते लिहा. पहिलं वाक्य आहे, त्याला टेबलावर ठेवलेले कपडे पिशवीत भरून दे. कोण कुणाला म्हणाले?
उत्तर काय आहे? असे आई शिवानीला म्हणाली. उत्तर काय आहे? आई शिवानीला म्हणाली. दुसरं वाक्य आहे, काय रे बाबा कपडे आणलेस का? काय रे बाबा कपडे आणलेस का? असं कोण म्हणालं? उत्तर काय आहे? असे आई इस्त्रीवाल्या दामू काकांना म्हणाली. असे आई इस्त्रीवाल्या दामू काकांना म्हणाली. तिसरं, आम्ही गरीब आहोत पण कष्टानंच कमवून खातो. तिसरं वाक्य काय आहे? आम्ही गरीब आहोत पण कष्टानंच कमवून खातो. असं कोण म्हणतं आणि कुणाला म्हणतं? असं दामू काका बाबांना म्हणाले. असे दामू काका बाबांना म्हणाले. मुलांनो, कोण कोणास म्हणाले हा जेव्हा प्रश्न लिहिलात किंवा कोण ते लिहा, हा प्रश्न जेव्हा मी तुमच्या पुढे सादर केला त्यावेळी ते तुम्हाला प्रश्न आणि उत्तर असं दोन्ही लिहायचं आहे. प्रश्नाचं टायटलिंगसुद्धा करणं गरजेचं आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही अभ्यासाला बसाल तेव्हा सगळं वहीमध्ये तुम्हाला तयार मिळणार आहे. काय मुलांनो, तुमच्या लक्षात आलं ना की या धड्यामध्ये इस्त्रीवाले जे दामू काका आहेत ते इस्त्रीचे कपडे घेऊन जातात. आई कामाच्या गडबडीमध्ये टेबलावरती घड्या केलेल्या कपड्यांमध्ये हे पैसे जे आहेत ते आई त्याच्यात ठेवते आणि जेव्हा बाबा मागतात तेव्हा पैसे मिळत नाहीत. घरात शोधाशोध होते तरीसुद्धा पैसे सापडत नाहीत आणि त्यामुळे आई कावरीबावरी झालेली आहे. आई घाबरलेली आहे आणि अशा वेळीच घरामध्ये रोज येणारे इस्त्रीवाले दामू काका जे ते येतात आणि हाक मारत मारतच येतात. त्यामुळे आईबाबांना आश्चर्य वाटतं की हे एवढ्या जोरजोरात हाका का बरं मारतायत, का ते एवढ्या जोरात बोलतायत असं त्यांच्या मनामध्ये येतं. आणि अशा वेळी आई त्यांना विचारते, का रे बाबा पैसेच, अरे तू कपडेच द्यायला आलायस ना, असं आई त्यांना विचारते. आपण इथपर्यंत मुलांनो धडा शिकलो. धडा आपल्याला कळलेला आहे. अजूनही छोटासा भाग आपला राहिला आहे म्हणजे आपला धडा पूर्ण होईल. त्यामुळे आज मी इथेच थांबते. तुम्ही मात्र सातत्याने या धड्याच्या खाली दिलेल्या प्रश्नांची तुम्ही उजळणी करतच राहायची आहे. थँक्यू.